Uh, Here we are in this conference to promote our product in cardiac surgeries, where there is prolonged use of CBP machine and ECMO machine, where there is a spike in where there is a spike in inflammatory mediators. To reduce the inflammatory mediators in the first go, we use hemoadsorption. So we have a cartridge called HE380, which is globally one of the highest surface area cartridge, which gives you a surface area somewhere around 54,000 meters square to 60,000 meters square, and it has a sorbent volume of 380 ml. It can be integrated with any extracorporeal circuits like CBP machine, ECMO, and CRRT. So early use of hemoadsorption in your cardiac cases will be beneficial for post-operative recovery of the patient. Thank you. मराठी में बोलू. सो आमच्याजवळ आता पोस्ट ऑपरेटिव्ह कार्डियक केसेससाठी हिमो ऑब्जॉर्प्शन फिल्टर्स अवेलेबल आहे, जे की कार्डियक सर्जरी नंतर जो काही इन्फ्लामेशन स्पाइकअप होतो, जे सेप्सिस म्हणतो आपण क्लिनिकल टर्म्समध्ये, जो की सेप्सिस डिसीज जो काही इन्व्हॉल्व होतो त्यासाठी आपल्याकडे हिमो ऑब्जॉर्प्शन कार्ट्रिजेस आहे. हे डिफरंट सायझेस आणि याच्यात येतं, जे की इन्फ्लामेटरी मिडिएटर्स वेगवेगळे जे काही साईज आणि शेप आहे ते या कार्ट्रिजेसमध्ये ॲब्झॉर्ब होतो. बेसिकली याच्यासाठी एक वेगळं हेपॅनायझेशन एक प्रोसेस आहे की जो आपण सर्जरीच्या आधी जेव्हा मशीनला कनेक्ट करण्याच्या आधी आपण त्याला एक प्रायमिंग करतो. प्रायमिंग करण्यासाठी त्याला हेपॅरिन लागतं. हेपॅरिनने त्याला आपण प्रायमिंग करून वॉशआउट करून मग फिल्टर रेडी टू यूज होतो. त्याच्यानंतर आपण ज्या काही केसेस लॉंगर ड्युरेशनसाठी ज्या काही केसेस आहेत त्यांच्यानंतर जे काही इन्फ्लामेशन इव्हॉल्व्ह होतो त्या इन्फ्लामेशनसाठी आपण हा फिल्टर यूज करू शकतो. थँक्यू.